रेसिपीज बाय पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठी माणूस हा आपल्या खाद्य संस्कृतीमुळे आपल्या मातीशी जोडला गेलाय आणि महाराष्ट्राचे वेगवेगळे भौगोलिक प्रांत जसे की विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश हे वेगवेगळ्या पदार्थांना कायमच रिप्रेझेंट करत असतात. माझ्या कुटुंबाचे रूट्स हे खानदेश रिजन मधून येतात. खानदेश रिजन म्हणजे आपण थोडक्यात म्हणू शकतो की उत्तर महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्र म्हणजे धुळे, जळगाव, नंदुरबार आणि काही पार्टमध्ये नाशिक हा रिजन. आणि त्याच खानदेश रिजन मधनं आपण एक नाश्त्याची पारंपरिक रेसिपी करणार आहोत. त्याचं नाव आहे उक्कडपेंडी. पारंपरिक रेसिपी असतात ना किंवा पारंपरिक पदार्थ मला कायम अपील करतात. त्याचं कारण जर बघायला गेलं तर या रेसिपीज खूप सिंपल, साध्या, सोप्या, सरळ असतात. दुसरी गोष्ट बघायला गेली तर अवेलेबल रिसोर्सेसमध्ये आपल्या घरामध्ये जे पदार्थ कायम अवेलेबल असतं त्यामध्येच ते जनरली केलं जातं. तिसरी गोष्ट हे खूप पौष्टिक पदार्थ असतात. हाय न्यूट्रिशनल व्हॅल्यू असते यामध्ये. आपण आता रेसिपीला सुरुवात करू आणि सर्वप्रथम आपण बघूया साहित्य. उक्कडपेंडीसाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे जाड कणिक. आपण इथे जाड कणिक घेतोय, जाड दळलेली कणिक घेतोय. बारीक दळलेली कणिक घेत नाहीये, कारण समजा आपण जर बारीक दळलेली कणिक घेतली तर उक्कडपेंडी आपल्या टाळूला थोडी चिकटू शकते. त्यामुळे प्रेफरेबली शक्यतो तुम्ही जाड कणिक घ्या. त्यानंतर आपण घेतलेला आहे चिरलेला कांदा, लिंबू आणि कोथिंबीर, कढीपत्ता, सुकं खोबरं, जिरं, मोहरी, तिखट, हळद, हिंग, साखर, मीठ आणि तेल. कढई मी सर्वप्रथम तापायला ठेवत आहे. कढईत मी टाकते किंचित तेल. आता आपण यामध्ये आपण घेतलेली जाड कणिक टाकतोय आणि चांगली खरपूस भाजून घेणार आहोत. मीनवाईल आपण जेवढी आपण कणिक घेतली होती त्याच्यापेक्षा थोडंसं कमी पाणी आधणासाठी ठेवायचं आहे. कणिक ही छान मंद गॅसवरती सेमवरती छान परतून घ्यायची आहे. कणकेचा एक असा छान खमंग वास यायला लागतो तोपर्यंत ती आपल्याला परतायची आहे. आणि आपलं दुसऱ्या गॅसवरती पाणी पण आधणासाठी तापतं आहे. माझी कणिक आता छान रोस्ट झालेली आहे आणि त्यांनी असा हलका ब्राऊन कलर पण पकडला आहे. या स्टेजला आपण आता गॅस बंद करूया. आपण ही भाजलेली कणिक आता दुसरीकडे ट्रान्सफर करूया आणि आपली फोडणीची तयारी करूया. सगळ्यात पहिले आपण कढईमध्ये तेल टाकूया. रेसिपीला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त लागते, त्या हिशोबाने तेल घ्या. तेल तापले की नाही ह्याचा थोडासा अंदाज घ्या. सगळ्यात पहिले आपण टाकूया जिरं, मोहरी. नंतर टाकूया हिंग आणि टाकूया चिरलेला कांदा. त्यामध्ये आता आपण टाकतोय कढीपत्ता आणि चांगलं परतून घ्यायचंय. कांदा आपला चांगला गुलाबी झाला की त्यामध्ये आपण टाकूया हळद आणि लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता, पण खानदेशमध्ये ही डिश चांगलीच तिखट बनते त्यामुळे थोडंसं तिखट केलं तरी चालेल, पण तुमच्या हिशोबाने तुमच्या तिखटाचं प्रमाण तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता आपण ॲड करूया यामध्ये मगाशी भाजलेली कणिक. चांगलं परतून घ्यायचंय, सगळं एकजीव करायचंय. सगळी जी फोडणी आहे ती कणकेला छान कोट झाली पाहिजे. आता जी फोडणी आहे ती छान एकजीव झाली आहे. जी फोडणी आहे ती अशी कणकेला छान कोट पण झाली आहे. या स्टेजमध्ये आपण ॲड करूया मीठ आणि साखर. स्वादानुसार मीठ आणि अगदी थोडीशी साखर आणि चांगलं मिक्स करून घ्या. आता हे आपण छान परतून घेतलं आहे. माझ्या मते हे चांगलं मिक्स पण झालंय. आता या स्टेजला आपण टाकूया पाणी आणि त्याला छान वाफ देऊ. आता आपण यामध्ये थोडंसं लिंबू पिळूया, थोडंसं परत मिक्स करूया आणि वाफ आणायला ठेवूया. आता
आपल्याला ह्याला छान 40 to 50 सेकंड्स पर्यंत वाफ आणायची आहे. अजिबात झाकण उघडण्याची घाई करू नका, नाहीतर कणिक ही कच्ची राहू शकते. आपली उकडपेंडी आता तयार आहे. आपण आता तिला छानपैकी सर्व करूया. आपण आता उकडपेंडी छानपैकी कोथिंबिरीने गार्निश करूया. कोथिंबिरी बरोबरच आपण ह्याचं गार्निश करतो आहे सुका खोबऱ्याने. खानदेश रिजनमध्ये ना ओल्या खोबऱ्याची अवेलेबिलिटी नसते, त्यामुळे कायमच त्यांच्या खाद्य संस्कृतीमध्ये सुक्या खोबऱ्याचा वापर हा कायम जास्त केला जातो. त्यामुळे आपण ही उकडपेंडी पण सुक्या खोबऱ्याने गार्निश करूया. काही काही फॅमिलीजमध्ये उकडपेंडी ही वरती कच्चं तेल टाकूनही सर्व करतात. जर तुम्हाला कच्च्या तेलाचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्हीही एकदा ट्राय करून बघू शकता. खमंग आणि छान लागतं. उकडपेंडी हे पारंपरिक ब्रेकफास्ट डिश आज आपण पाहिली. ही रेसिपी सिंपल आणि सरळ आहे, स्वादिष्ट पण आहे, पोटभरीची पण आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्ही ट्राय केली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की त्याचा फीडबॅक द्या. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. आणि आता आपण भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये. टिल देन, बाय बाय.